नमस्कार मंडळी, तर मी तुमची मिनी ब्लॉगर रुही. वेळ फक्त गड किल्ल्यांचे परिवारासोबत मुंबई विभाग आयोजित गड स्वच्छता आणि गड पूजन मोहीम राबवण्यासाठी श्रीदुर्ग केळवा पाणकोटला आलेलो आहोत. केळवे पाणकोट हा किल्ला पालघर जिल्ह्यातील केळवे बीच जवळ एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो 16व्या शतकात बांधला गेला होता. समुद्रावरील बोटींच्या निगराणासाठी हा वापरला जात असे. हा किल्ला आता मोडकळीस आला आहे. तर ह्या किल्ल्यावर जायचे कसे? तर केळवा बीचला उतरून तर तुम्हाला हा प्रश्न पडला का की इकडे जायचे कसे? तर सरळ आणि सोपा मार्ग, केळवे स्टेशनला उतरून रिक्षा पकडून केळवे बीचवर यायचं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा किल्ला पाण्याने वेढला आहे. कमी भरती असताना चालत चालत जाता येते, तर भरतीमध्ये बोटीमध्ये जावे लागते. या किल्ल्याचा काही भाग जो आहे, अजून भिंती बुरुज अजूनही मजबूत आहेत, पण काही मोठे मोठे झाडे आणि नको ते वाढलेले गवत यामुळे यांच्या बुरुजांची आणि भिंतींची जी मजबूती आहे ती हळूहळू ढासळत चाललेली आहे. तर पाणकोट किल्ल्याचे महत्त्व म्हणजे ह्याच्यावरून जे आहे समुद्रातून येण्या जाणाऱ्या लहान मोठ्या बोटींवरती लक्ष ठेवण्यात येत होतं आणि निगराणीसाठी सुद्धा हा वापरला जात होता. तर एकंदरीत इकडचे जे बुरुज आणि मोठे मोठे जी भिंत आहेत ती ढासळण्याची आणि पडण्याची खूप शक्यता आहे. त्याच्यामुळेच इकडे जे वाढत चाललेले हे जे सुकलेले आहेत संपूर्णपणे पण वाढत चाललेत आणि ह्या ज्या गवत वगैरे आहेत त्यांना पण आम्ही हळूहळू काढल्या. त्या भरपूर अशा आम्ही सगळेच गडकरी खूप खूप सेवा करतात आणि खूप खूप मेहनत करून, पण जेव्हा माझी मैत्रीण कुठलं काम करायला जाते तेव्हा हिच्या मागे सगळे टोमणे मारायला येतात, पण ही काय कोणाला थांबणार नाही, तो तोड जबाब देणार. लहानपणी तुम्ही कुठल्या लाकूड तोडायची गोष्ट ऐकली होती का? तर लाकूड तोडायचा तो जो भाऊ आहे, मावस भाऊ, हाच तो दादा होता असं मला वाटतंय. एवढी मेहनत करून सगळे एक 2 3 4 घावर माव. हा पिंक कलरचा कुठला रशियन झाड होता मला तर अजून कळलेलं नाही. पण सगळी झाडं हळू तोडून एकत्रितरित्या आम्ही सगळे जमवले. जसे जमेल तसं मोठ्या मोठ्या झाडांचे छोटे छोटे तुकडे केले. छोटे छोटे तुकडे करून मोठे मोठे झाड पाडून टाकले, कारण की ह्यांचा काय उपयोगच नाही. आणि सगळा कचरा मिळून हे ते काका जे होते ना त्यांनी खूप खूप मेहनत केली भाई, हा कचरा फक्त जाळण्यासाठी. तर एवढी मेहनत करून फूक मारून मारून सगळा कचरा जो आहे त्याच्यामध्ये थोडी थोडी करून आग लावून सगळा कचरा जय हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा घेऊन अमेश दादा जो आहे वर वर मल्लखांब करत करत हा जो वरपर्यंत अगदी खांबाच्या वरपर्यंत जाऊन झेंडा जो रोवला होता, खतरनाक बाई. सल्यूट आहे दादाला, सल्यूट. तुम्ही बघू शकता की दादाने मस्तपैकी झेंडा काढून जो वरती खांबावरती जाऊन अगदी लहरवला आहे आणि माझ्या राजाचा झेंडा असाच उंच उंच लहरत राहावा. उंच उंच त्यांची ख्याती, त्यांचे नाव अगदी आयुष्यभर अखंडभर आमच्या मुखी राहावे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तर गड पूजन करून झाल्यानंतर आम्ही पुढच्या मोहिमेसाठी निघालो होतो. नेक्स्ट ब्लॉग मिस करायचा नसेल तर रुही मिनी ब्लॉगरला फॉलो करून ठेवा. बाय.